शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेना शाखा बाळकूम व जनहित फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना ठाणे उपजिल्हाप्रमुख व जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्या पुढाकाराने ठाणे महानगरपालिकेच्या विविध शाळांतील 1500 विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आलेला होता। या उपक्रमाअंतर्गत भरगच्च शैक्षणिक साहित्यांचं वाटप देखील करण्यात आलं। या उपक्रमाचे यंदाचे 18वे वर्ष आहे। ठाणे महानगरपालिकेच्या बाळकूम येथील शाळा क्रमांक 60, 112, ढोकाई शाळा क्रमांक 61 या ठिकाणी हे उपक्रम राबवण्यात आलेले आहेत। या उपक्रमामध्ये महत्त्वपूर्ण योगदान लाभलेलं आहे ते ठाणे महानगरपालिकेच्या ढोकाई शाळा क्रमांक 61 मध्ये हा उपक्रम राबवण्यात आला। यामध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे शैक्षणिक आणि आरोग्यविषयक वस्तूंचा समावेश करण्यात आलेला होता। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक संयोजक ठाणे उपजिल्हाप्रमुख व जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी केलंय। या प्रसंगी शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप देखील करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या प्रसंगी शहर प्रमुख तथा प्रवक्ते अनिश गाडवे यांसह शिवसेना ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते। मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भव्य दिव्य असा केक कापून श्रीमान उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना या ठिकाणी उत्तम प्रतीचे फोल्डर, स्कूल बॅग, पाऊच, रेनकोट्स यांसारखे शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संयोजक ठाणे उपजिल्हाप्रमुख जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील पाटील, शाखा प्रमुख संतोष भोईर, अजय पाटील, मधुकर भोईर, रंजन मडवी, चेतन चौधरी, विनय पाटील, वर्षा पाटील, सूर्यकला पाटील, कल्पना पाटील, शाखा संघटिका अपर्णा भोईर, जयश्री भोईर, गजानन भोईर, हितेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सोपान पाटील, अतुल्य पाटील, किमया पाटील यांसह इतर तरुणांनी या ठिकाणी विशेष परिश्रम घेतले। तर या उपक्रमाविषयीची अधिक माहिती जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष तर या कार्यक्रमाबाबतचं आपलं मनोगत या ठिकाणी शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केले। तर या कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती या ठिकाणी ठाणे उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी दिली आहे। सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं यंदाचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे। या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं आणि आमचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय श्रीमान उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून ठाणे महानगरपालिका शाळेतील सुमारे 1500 विद्यार्थ्यांसाठी आम्ही भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन, शैक्षणिक साहित्य, त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा असा आगळावेगळा कार्यक्रम करून वेगळ्या प्रकारे त्यांचा वाढदिवस गेले 18 वर्ष आम्ही साजरा करीत आहोत। या कार्यक्रमाच्या अंतर्गत ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक 60, 112 व माध्यमिक शाळा क्रमांक 4 बाळकूम, ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 61 व माध्यमिक शाळा क्रमांक 6 ढोकाळी, पानखंड शाळा क्रमांक 61, टकाडा शाळा क्रमांक 101, माजिवडा शाळा क्रमांक 43, कोलशेत शाळा क्रमांक 52 अशा सुमारे 1500 विद्यार्थ्यांना यावर्षी आम्ही अशा स्पर्धेचं आम्ही आयोजन केलेलं आहे। आणि या गेल्या 18 वर्षामध्ये किमान 12 ते 15,000 विद्यार्थ्यांना आम्ही भरगच्च असं शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेलं आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आम्ही किमान 15 ते 20 वस्तूंचं शैक्षणिक साहित्याचं वाटप या ठिकाणी आम्ही करणार आहोत। आणि गेले 7 दिवस हा आमचा कार्यक्रमाचा दिवस होणार आहे। 7 दिवस हा कार्यक्रम सातत्याने चालू राहणार आहे आणि असा हा ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे असणारा आगळावेगळा कार्यक्रम करून उद्धव साहेबांना वाढदिवसाच्या आगळ्यावेगळ्या आम्ही शुभेच्छा ठिकाणी देणार आहोत। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना निरोग आणि दीर्घायुष्य लाभावं अशी आई एकविरा चरणी, गणराय चरणी आणि जगदंबे चरणी प्रार्थना करतो। प्रमुख पाहुणे म्हणून कोणतरी वाढदिवसात उपस्थित होते। कार्यक्रमाला शिवसेनेचे सगळेच वरिष्ठ पदाधिकारी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत। त्याचबरोबर विशेष उपस्थिती जी लाभली ती आम्हाला सनई चौगडे या जी मराठी मालिका जी आहे टी व्हीवर सुरू त्या मालिकेतील मुख्य नायकाची भूमिका केलेले राज हंसनाले यांची उपस्थिती काल लाभली होती आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये 10 किलोचा केक कापून उद्धव साहेबांना आगळ्यावेगळ्या शुभेच्छा आम्ही दिलेल्या आहेत। शुभेच्छा, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा। एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आर व्हेरी इम्पॉर्टंट अँड कॅन बी गुड ऑप्शन फॉर द करियर। हे सगळ्या मुलांना समजलं पाहिजे। दे शुड अंडरस्टँड स्टडी इज नॉट इम्पॉर्टंट आर
त्यांचं अभिनंदन करतो. गेले 18 वर्ष या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी हा कार्यक्रम ठेवला जातो. जवळजवळ 1,500 विद्यार्थ्यांना 7 दिवस वेगवेगळ्या शाळेमध्ये जाऊन महानगरपालिकेच्या ते त्या ठिकाणी देत असतात. आदिवासी भागामध्ये सुद्धा त्या ठिकाणी करत असतात आणि वर्षभरामध्ये सातत्याने या ठिकाणी हे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवत असतात. ज्येष्ठ नागरिकांना सहल असते, वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा असतात, चित्रकला स्पर्धा असतात आणि तुम्ही बघितलं असेल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी सुनील पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी राबवत असतात आणि विद्यार्थ्यांचं या निमित्ताने त्यांचा सत्कार करणं, त्यांना प्रोत्साहनपर या ठिकाणी बक्षिसं देणं असं विविध कार्यक्रमाचं आयोजन गेली 18 वर्ष सातत्याने करत आहेत. मी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या हातून असंच चांगलं कार्य घडो. धन्यवाद.